धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग यासाठी की आज हा माझा लाईफ मधला पहिला ब्लॉग आहे. आणि आज आमच्या गँग सोबत आम्ही चाललोय राजगड गडावरती ट्रेकिंग करायला. आणि पहिला मेंबर आमचा हा नवनाथ कोकणे. नमस्कार मंडळी. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर अजून 2 मेंबर येणार आहेत, तर बघूयात. ते आले बघा ते आणि त्यांचे आता तर हा आमचा हे आमचे 2 मेंबर, हा आकाश काळे आणि अक्षय वाडेकर. आपलं इंट्रोडक्शन द्या. हेल्मेट काय मराठी आपण मराठी लोक आहे. इंट्रोडक्शन द्या. दरवाजा लावायचा राहिला होता. सकाळी खूप उठून सकाळ झोप येते अजून. अर्धा दरवाजा भावाने ओपन ठेवलाय. आणि थँक्यू सो मच फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. अरे भाऊ इंट्रोडक्शन दे ना. कुठं राहतो, काय करतो? सध्या मी राहतो पिंपळी गुरुला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एशियातील नंबर 1 महानगरपालिका. अबे साले. आणि लुल्ला नगरचे भावी इंट्रोडक्शन दे ना नीट. फातिमा नगरला शिफ्ट झालोय. इंट्रोडक्शन फातिमा नगरचं नाही, तुझं दे. बोल ना. मी आकाश काळे. मी आकाश काळे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि या प्रकारे तुम्ही कोण मी म्हणजे चालू कर. अरे वा, काय फुलं, काय झाडी, काय डोंगर. फुलं बघू शकतात. आणि हा बहरलेला जो राजगडाचा जो सह्याद्रीचा अनुभव आहे, रील पेक्षा प्रत्यक्षात बघण्यात खूप फरक आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ऍक्च्युली सकाळचं वातावरण खूप एकदम फ्रेश असतं. तुम्ही जर प्लॅन करत असाल तर बघू शकता. आणि जो आजूबाजूला जो निसर्गरम्य वातावरण आहे, म्हणजे फॉग पण आहे, समोर बघू शकता. एकदम फॉगी वातावरण झालेलं दाखवाय मला चालू आणि तसं तर आपण अजून राजगडावरती जातोच आहे. समोर बघू शकता, दाखवायला समोर बघू शकता. रस्ताच नाहीये. अनुभव खूप छान राहील तुम्हाला. आणि जर तुम्हाला जर यायचं असेल ना, आकाश काहीतरी बोलतो ना मित्रांनो, रील पेक्षा खरंच प्रत्यक्षात एकदा अनुभव घ्या. आणि राजगड कधीच नाराज करत नाही. मेरे को जाना पडेगा. तुम्ही पण बघणार पुढे ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, सोबत राहा. नक्कीच तुम्हाला आम्ही माझ्या घेऊ. राजगडला जाताना हे फुलं तुम्हाला बघायला भेटतील. हे याला जंगली झेंडूचे फुलं म्हणतात. आणि हे खूप छान दिसतात. सकाळी आता 6 वाजलेत आणि आम्ही पोहोचतोय राजगडाच्या पायथ्याशी. आणि संपले फुलं. आणि बहरलेला तुम्ही असा सह्याद्री बघू शकता मित्रांनो. आणि असं खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. आणि ऍक्च्युली तुम्ही नक्की या मित्रांनो राजगडाला. रील मध्ये जरी मोबाईल मध्ये जरी कमी दिसत आलं तुम्हाला फॉग, पण खूप जास्त फॉग आहे. छान वातावरण झालंय. कोराय एकदम पांढरा कोरा आहे. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पोहोचलोय राजगडाच्या पायथ्याशी. आणि आता ट्रेक चालू झालाय. नवनाथ आणि आकाश पुढे चालले, अक्षय मी सोबत. आणि आज तुफान गर्दी आहे मित्रांनो. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर विकेंडला अजिबात येऊ नका, कारण इथं गाड्या लावायला सुद्धा जागा नाही. आता सकाळचे 7 वाजलेत तसं आल्यावरती दाखवतोच तुम्हाला आम्ही. तरी खूपच गर्दी आहे. आणि आमचं काही नाही, आम्ही येत जात राहतो. यही नहीं, अभी और सुनिए. कारण ही आमची 4थी वेळ आहे राजगडाची. 2 वेळा स्टेला आलेलो, 2 वेळा ट्रेकिंगला आलेलो. खूप छान आहे राजगड बघायला. वरती गेलो मी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो मस्त. ओके चलो. धन्यवाद
धन्यवाद बास आमची जिरली. आकाशची किडनी दुखायला लागली. याच्यावरती काय कोणाला उपाय असेल आयुर्वेदिक किंवा आयुर्वेदिक जडीबुटी काय असेल तर सांगा, किंवा काय डॉक्टरचा नंबर वगैरे दिला तरी सजेस्ट करा. रिप्लेसमेंट वगैरे पाहिजे असेल तर संपर्क साधा. डोनेशन पण काय रिझन काय असेल किडनी खराब म्हणजे किडनी दुखायचं? आकाश काय वाटतं? तेच इंटेक जास्त झाला. मटन कुछ भी नवनाथ बाग पुढे जाऊन बसलाय. मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. धुआं धुआं तन्हर बदली चली आती है छूने, और कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये भी ना हो. हा पाली दरवाजा. पर मैं रुका नहीं कभी, खुद से भी मैं मिला नहीं, ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम, एक फिर से चला पिट्टी जैसे सपने ये किताबी पलकों से. हे ऊन पण खूप छान पडलेलं आहे आणि त्या उन्हामुळे जी हिरवळ आहे आणि फुलं आहेत ते खूप असे मस्त दिसत आहे. बघू शकता तुम्ही. आता आम्ही वरती गडावरती पोहोचलो आहे आणि वातावरण खूप छान आहे, फ्रेश वाटतं आहे. आज गर्दी पण खूप आहे, पण गड मोठा असल्यामुळं जाणवत नाही. खाली आम्ही पार्किंग केली आहे, पार्किंगची जागा, आणि तिथून असं सरळ आम्ही वरती आलो आहे पाली दरवाजाने. आणि हा महत्त्वाचा दरवाजा. नवनाथ विश्रांती घेतोय आणि फुटेजमध्ये यायला ट्राय करतोय. गजब बेइज्जती है. बाले किल्ला इकडे. हत्ती तलाव मग वा जत्रा भरली. वरती पोहोचल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी करत मस्त फ्यू एन्जॉय केला. सदरेवरती आता आलेलो आम्ही आणि इथून आता हा समोर बाले किल्ला आणि त्याच्या पलीकडे संजीव माची आणि इकडं सुवेळा माची. नाही भजन वगैरे म्हण जरा काहीतरी. देवाच्या ठिकाणी आलोय. हे गलमंडीत आकाश गलमंडीत मैं तुम्हारे सामने प्रस्ताव रखता हूँ आकाश. हे मागे बाले किल्ला आहे आणि आता आम्ही चाललोय सुवेळाला. गरीबाला धंदा नाही करत. सुवेळा माची. मित्रांनो सोहळा माझी गर्दी तर खूप आहे आज. तसं तुम्ही एकदम सगळं करू शकत नाही, बट करू शकले तर दोन्ही माची म्हणजे खूप करू शकता, पण थोडं आज ऊनही पडलेलं आहे. उन्हाचं शॉपिंगचं काय रिलेशन? आणि ऊन पण पडलेलं आहे आणि गेलेलो आहे आम्ही तिकडे. माचीकडे जाणाऱ्या रस्त्याला एक हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे आणि इथं श्री बजरंग बलीचं दर्शन घेऊन पोहोचलो सुवेळा माचीवर. समोर सुवेळा माची दिसतीये. बुर्जावरती आलोय आम्ही आणि वरती जाणार थोड्या वेळाने. इकडे समोर सुवेळा माची आहे. वरून व्ह्यू खूप छान दिसतो, इथूनही खूप छान दिसतोय. हवा चालू होती, पाऊस. आकाश कशाबद्दल डिस्कस करतोय? वी आर डिस्कसिंग अबाउट नेडर आहे. ओ अक्षय व्हॉट हॅपन? आमचे जे आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना, चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की? आम्ही जेव्हा पावसात आलो होतो तिथे याचा अनुभव खूप थरारक आहे. जाणं आणि म्हणजे पाऊस नेमकं काय ठरवलं होतं? ते नाही सांगायचं. तुम्हाला म्हणते जिथं गेला तेच माहित नाही काय बाय होतं. मिस्टेक ते नेड आहे, ते थोडं होत असतं वयोमानानुसार. नेड म्हणजे अर्थ सांग. नेड म्हणजे काय? हा सांग. माहित नाही. ते ना नैसर्गिकरित्या पडलेले एक असं म्हणजे खायचं पाणी वगैरे. जेव्हा आपण जेव्हा मी पाणी घ्यायला गेलो तिथं ना, जेव्हा आपण टेंट लावलं होतं एकटा गेलो 2 बॉटल घेऊन. एकटा एकटा गेला तेवढ्या त्या काळामध्ये एकटा जायला.
तो काळ काही साधा नाही, लय बेकार काळ होता. आकाश नाही जाऊ शकत एकटा, शक्यच नाही. घाबरतो ना तो. काय आकाश जाऊ शकतो? त्या काळात नव्हतं. त्या काळात म्हणजे कोणत्या काळात आलता? मित्रांनो, हे नेड्यामध्ये आलो होतो, पण इथं तर खूपच गर्दी आहे, लाईन लागली आहे वरती जायला. तर तुम्हाला खालनच दाखवतो आता. बघा, खूप मोठं असं होल आहे आणि वरती जाऊन बसू शकतो. मॅगी बनवतोय आम्ही आणि मॅगीसाठी आम्ही छोटा गॅस आणलाय, तो आम्ही ऑलरेडी घेतला. तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटेल मित्रांनो, तुम्ही घेऊ शकता कुठे. म्हणजे ते म्हणजे ऑनलाईन यूज करण्यासाठी तुम्हाला रेडी टू ते काय ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकून लिंक इन डिस्क्रिप्शन. इफ यू वॉन्ट लिंक. हो सॉरी, वस्तात सॉरी दोनच करायचं. वस्तादने सांगितलं आधी मसाला टाकायचा आणि नंतर मॅगी टाकायची. टोटल किती आहे नंबर? वस्ताद 2 मॅगी मारा. आता 2 करू नंतर यायलाच लागतंय. अरे फार तिकडे चालला सगळी राजगडावर मसाला चालला तुझा. हे बघू शकता तुम्ही मसाला वरून टाकण्याची मजा आहे. ठीक आहे ना, कमी ना भाऊ, आधी जमिनीला पण देणार नाही तुला, तुझे 2 घास मायनस. ते थांब 2 घास मायनस म्हणजे शांत बसला काय? चमचा आहे ना कोणाचा? तू 2 चमचा आणलाय. ती गाळ नाही ना. अरे हा उलटी करा तिला. पाण्याला जाते आणि मॅगी घेऊन येते. हे जुगाड, हे आम्ही असं जुगाड करतो. आणि सह्याद्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जुगाड करावंच लागतं मित्रांनो. अच्छा हमको सिखा रिया है. एवढं सपोस्टिकेट नको नको. मित्रांनो एक दिवस होता, एक दिवस आज रात्र आले. एकच दिवस होता गेला. मोबाईल चालू केलं काय होतं का व्हिडिओ. मित्रांनो एक दिवस होता. आता तर काय बोललेलं नाही. आता बोलणं बिलणं मंगळ कुठलं पाहिले की नाही कधी vlog? लोकडाच्या त्या बाय काढली हा, काढा. कुठले करायचं काय कॅमेरा दिसला का लगेच. हा, लगेच काय नाही मग. फेम पाहिजे फेम पाहिजे. आकाशला फेम पण इथून कुठून फेम? मग कुठून भेटेल त्याचे कन्सेंट आहे मेन का? फेम तिथूनच त्याचा कन्सेप्ट आहे का युट्यूब वर कन्सेंट आहे तो मोबाईलचा कन्सेंट बाद इकडे का झाला? कन्सेप्ट बरोबर चाललाय. नॅचरल कॉपी मॅगी बनवून तयार झाली आणि आमच्याकडे आता चमचे नाहीये. नवनाथ कोकणे कोणता तरी वेगळाच प्राणी प्राणी आहे. आणि आम्ही अशा नैसर्गिक चमचे घेतले. कमी कमी घे तुला जास्त येतं त्याने भांडू नका भाऊ. काय काय माहिती तुम्ही? जास्त येतो आकडा लका बरोबर बनवला भाऊ माझी जिंदगी. बनवलाय. मला बी काडी उलटी करावं लागतं. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे चहा झालेला आहे. पण तुम्ही जर विचारशाल चहाची क्वालिटी एक नंबर आहे. मस्त चहा पितोय आम्ही. आणि चहामध्ये अद्रक जास्त झाली आहे चहामध्ये साखर थोडी कमी झाली, पण याची तोंड बघा. आणि चहाचा कलर बघू शकता तुम्ही. पत्ती पण गायब केली आहे. पत्ती पण गायब केली आहे चहामधून. पत्ती गायब म्हणलं एवढी टाकतो नाही म्हणते. तर मी चहा काय कमी गोड केला, यांनी तोंड फार असे केले जस काय यांना फार विष पाजले. सरळ करा तोंड. हे तर बसतच नाही चहा गोड वेगळी गोष्ट आहे. त्याच्यात पत्ती साखर. मला पत्ती तुला मोठा मॅटर लागेल. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.